ओंकारेश्वर दर्शन 5 तास नाही, फक्त 30 मिनिटात कसे करायचे? चला तर मग सांगतो. तर जय शिवराय मित्रांनो, उज्जैनचे महाकालचे दर्शन झाल्यानंतर सकाळी 5 वाजता नानाकडे बस स्टॉपवरून तुम्हाला ओंकारेश्वरला जाण्यासाठी बस आहे. 220 रुपये तिकीट, 3 ते 4 तासाचा प्रवास. ओंकारेश्वरमध्ये राहण्यासाठी गजानन महाराज संस्था, फॅमिली आणि ग्रुपसाठी बेस्ट. सोलो असाल तर एंट्री नाही आहे. तसेच इथे तुम्हाला धर्मशाळी आहे, इथे तुम्ही राहू शकता 100 रुपयेमध्ये. त्यानंतर तुम्ही थेट ओंकारेश्वर दर्शनला जाऊ नका. आधी करा ओंकारेश्वरची प्रदक्षिणा 5 ते 6 किलोमीटरची. ती प्रदक्षिणा घालताना गायत्री माता मंदिर, रुनी मुक्तेश्वर महादेव मंदिर, गौरी सोमनाथ, पाताळी हनुमान, शिवप्रतिमा, आदि शंकराचार्य मूर्ती आणि सिद्धनाथ मंदिर याचे दर्शन घ्या. एकदम शांत आणि आध्यात्मिक अनुभव. ओंकारेश्वर मंदिराच्या समोर मामलेश्वर मंदिर, दोन्ही ज्योतिर्लिंग समान मानले जाते. याचे दर्शन 2 ते 3 तासामध्ये घ्या. सायंकाळी नर्मदा घाटावरील आरती पाहायला विसरू नका आणि नंतर निघा ओंकारेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी. रात्री 8:30 ते 9 मध्ये मंदिरामध्ये जा. अर्धा तासामध्ये मंदिराचे दर्शन होते. यामध्ये तुम्हाला 9:30ची शयन आरतीही पाहायला मिळते. दिवस 4था, नर्मदा स्नान, बोटीवरून प्रदक्षिणा 200 ते 300 रुपयेमध्ये. तुमच्याकडे अधिक वेळ असेल तर तुम्ही महेश्वरला जाऊ शकता. महेश्वरमधील अहिल्याबाई होळकरांचा किल्ला पाहायला विसरू नका. ओंकारेश्वरवरून इंदोर आणि इंदोरवरून मुंबई ट्रेन तुम्हाला भरपूर भेटतात. फक्त 3 ते 4 हजारमध्ये 2 ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा पूर्ण. प्लॅनिंग योग्य असेल तर प्रवासही सुंदर होतो. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. जय शिवराय.